निश्चय करावा लागेल. आपल्याला नेमकं काय करायचं आहे. खरोखर मला संसार दुःखदायक वाटतो का? संसार मला त्रासदायक वाटतोय का? संसार आपल्याला ताप देणारा वाटतोय का? निर्णय नाही तर आपण त्या संसाराला सोडण्यासाठी धर्माचं अवलंबन का घेणार? पंचपरमेष्ठीच्या पूजेमध्ये चंदनाचा अर्घ्य चढवताना कवी काय म्हणते? संसार ताप में जल जल कर मैंने अगणित दुख पाए हैं, निज शांत स्वभाव नहीं भाया, वर के ही गीत सुहाए हैं. काय म्हणते? संसार ताप में जल जल कर मैंने अगणित दुख पाए हैं. आजपर्यंत कधी मला माझा शांत स्वभाव आवडलाच नाही. नेहमीच मला पराचे गीत गाण्यामध्ये गोडवा वाटत आलेला आहे.
मग मी मी ही भावना का करणार की बाबा आता हे शीतल चंदन चढवून आता संसाराचा तापनाश करण्यासाठी हे पंचपरमेष्ठी मी तुम्हाला शरण जातो आहे, मी तुमचा आश्रय घेतो आहे. त्यांच्याकडं मी का म्हणून मागणी करेन की माझं भवदुःख संपवावं. हे पंचपरम परमेष्ठी प्रभू भवदुःख मेटो अंतर्यामी. हे अंतर्यामी, हे पंचपरमेष्ठी माझं भवदुःख नष्ट करा. अशी याचना आपण देवाकडे का करणार? जर निश्चय नसेल तर याच्यासाठी सांग, जर निर्णय नसेल तर मी मागणार का देवाकडे ही गोष्ट? जसं अज्ञानी लोक देवाकडे जातात आणि मागतात की काय मागते? संसार सुख मागतात. संसार सुख माहिती नाही ना त्यांना, म्हणून ते संसार सुख मागतायत. कोण मागतं संसारातलं सुख देवाकडे? ज्याला अज्ञान आहे की संसार हा दुःखरूपच असतो, संसार हा सुखरूप असू शकत नाही. काय बनती काय? जर त्याला कळलं तर तो देवाकडे ही याचना करेलच कसे की हे देवा माझा संसार सुखी कर, म्हणून माझे रोग बरे कर, मला धनवान कर. म्हणजे ह्या मागण्या ज्या आपण अज्ञानी जीवाकडून केल्या जातात त्यांना त्याची गरज वाटते, त्याची इच्छा आहे आणि त्यानुसार ती मागणी केली जाते. माझी देवाकडे कोणती मागणी आहे? कोणती मागणी? कोणतीच नाही. बरोबर. भव भव दुःख रूप आहे. भव म्हणजे भव कशाला म्हणायचं? भवाचं भावभाषण व्हायला पाहिजे. भव काय आहे आणि ते दुःख रूप आहे, तर मग भव दुःख मेटो म्हणून कसं होणार? म्हणून एक एक शब्दाचा अर्थ आणि त्याचा पुन्हा भावार्थ आणि पुन्हा त्यामध्ये आपलं प्रयोजन आपल्या जीवनामध्ये ते उतरवण्यासाठी श्रद्धा, ज्ञान, अनुचरण या गोष्टी अनिवार्य आहेत. भव भव म्हणून कशाला म्हणलं? भव संसाराला. संसार कशाला म्हणलं? आचार्यांनी काय सांगितलं? संसार म्हणजे शरीर, ममत्व, मोह, राग, द्वेष हे आहे संसार. सांगितलं समाधी शतक मध्ये. भव कोणाला म्हटलं? देह एव आत्मनो भव. सांगितलं शरीरच आत्म्याचा संसार आहे. सगळे विकल्प शरीराच्या आश्रयानेच आहेत. मोह, राग, द्वेष, क्रोध, मान, माया, लोभ हे सगळे परिणाम कशाच्या आश्रय? एक शरीराला जाणलंय आणि शरीर मी म्हणून जाणलंय, शरीर माझं म्हणून जाणतोय आणि त्यामुळं मग मोह, राग, द्वेष दिसून येत आहेत. म्हणून आचार्यांनी सांगितलं की बाबा शरीरच संसार आहे, म्हणून शरीरावरचं ममत्व सोडा, शरीरावरचा मोह सोडा. शरीरावरचा मोह सुटला की परावरचा मोह राहणार नाही. मूळ तर शरीरावरच मोह आहे. शरीरासंबंधी मूळता आहे, अज्ञान आहे. मी शरीर आहे, माझं शरीर आहे म्हणून.
शरीरामध्ये आपलेपणा. कारण शरीराच्या आश्रयाने मला सुखदुःखाची प्रतीती येताना दिसते. असा सहज निमित्त नैमित्तिक संबंध आहे. अज्ञानानं शरीर प्राप्त झालंय, अज्ञानाने कर्म बंद झाला, कर्म बंद झाला तर न कर्म मिळालं, शरीर मिळालं. आणि मग ते शरीर मिळालं असताना त्या शरीरामध्ये होणाऱ्या अवस्था, त्या माझ्या मी म्हणून भासित होत आहेत. कारण शरीराच्या द्वारेच आपण जाणतोय, इंद्रियाच्या द्वारे जाणतोय आणि इंद्रियांच्या आश्रयानेच आनंद पण अनुभवतोय. मग शरीर मी नाही असं कसं म्हणायचं? आनंदासाठी मग शरीरच आम्हाला लक्षात येतं. शरीराचं सुख म्हणजे माझं सुख. कारण आज मी जर अनुभवतोय का रोजच्या जीवनामध्ये बघितलं तर एक मात्र शरीराच्या आश्रयानेच आनंद अनुभवतोय. मनाला आनंद आणि शरीराला आनंद असा आनंद भासित होतो ना. धन आदी मिळवलं तर मानसिक आनंद आणि इंद्रिय विषय भोग भोगले तर इंद्रियजनित आनंद. न मला शरीर नको असं कसं म्हणणार आपण? माझं अस्तित्वच मी जर शरीर रूप पाहतोय आणि मग मला शरीर संपवायचंय, शरीराचा अभाव करायचा आहे, कसं कसं म्हणणार आपण? कोणाला शरीराचा इथं अभाव करायचा आहे? धर्म सुरू केल्यामुळे आपले देव कसे शरीराचा व्यय करून, नाश करून, अभाव करून मोक्षाला प्राप्त होतात. शरीर घेऊन नाहीत मोक्षाला जात. मग आपला निर्णय आहे का की मला पण मोक्षाला जायचंय, मला पण शरीराचा आपल्याला अजून रंग रूप सगळ्या बाह्य गोष्टीमध्येच आपण रमलो. आणि मग शरीराचा अभाव होताना म्हणजे मरण येताना तर आपल्याला किती त्रास होतोय. मरण येताना त्रास होतो का नाही? आणि चर्चा आपण करतो ती अशरीरी होण्याची. माझा निर्णय कुठं आहे की मला शरीर रहित व्हायचंय? जर मला शरीर रहित व्हायचंय तर मरणाला घाबरायचं कारण नाही. कारण मरण मित्र आहे, ते शरीराला घेऊन जातो, शरीराला आपल्यापासून वेगळं करतो. मरण अनादी काळापासून आजपर्यंत कोणी आपल्याला शरीरापासून वेगळं केलं? मृत्यूनेच वेगळं केलेलं आहे. कधी भेदज्ञानाने आपण शरीराला वेगळं केलंच नाही. म्हणून पुन्हा पुन्हा शरीर सोडताना जो मोह, तर नवीन शरीर परत प्राप्त झालं. शरीर सुटताना दुःख होते. मग मोक्षाला जाऊ शकू का? नाही. तेच म्हणतो निर्णय करावा लागेल. आणि निर्णय करून आचार्य म्हणते श्रद्धान करावं लागेल. नुसता निर्णय नाही, श्रद्धान करावं लागेल. कारण श्रद्धानच सम्यक्त्व आहे असं सांगताय. निर्णय झाला शरीर वेगळं आहे, मी वेगळा आहे, तर मग आता त्याचं श्रद्धान तर झालं पाहिजे ना. तसं त्याच्यावर शिक्का तर मोर्तब केला पाहिजे की नाही की हो शरीर वेगळंच आहे, मी नाही, माझं नाहीच. ही दृढ श्रद्धा राहिली अंतरंगामध्ये तर शरीरात रोग झाले तरी काही प्रॉब्लेम नाही. अम्मा तर नेहमी ते गाथा घेते, छिज्जदुआ भिज्जदुआ निज्जदुआ हवजादुपलयम जम्मा तम्मा गच्छदु तहवी पुन्हा परिग्गहो मच्छर. अरे अम्मा घेतेत ना नेहमी गाथा. छेदलं जाव, भेदलं जाव, काय डास चावलेलं सहन होईल. आणि छेदन भेदन झाल्यानंतर मी काय करणार? माझं काय होणार? छिज्जदुआ भिज्जदुआ निज्जदुआ कोणाच्या इदारे नेलं जाऊ ती अहो जादू विप्पलयम आहे ना. त्याचा नाश हो, विप्रलय काही हो असं आचार्यांचं म्हणणं. तरी सुद्धा परिग्रह माझा नाही.
आणि प्रवचन सारमध्ये पुढे जाऊन सांगितलं मुनिराजांचा जर काही परिग्रह शिल्लक असेल तर तो कोणता? गात्र मात्र परिग्रह असा शब्दाचा प्रयोग करत आहे, दुसरा काही नाही. राहिलाय काय परिग्रह? तर गात्र मात्र. गात्र म्हणजे शरीर, शरीर मात्र परिग्रह. बाहेरून दिसतो, अंतरंगातनं तर त्याचं पण मोह ममत्व सुटलंय, मूर्छा सुटलेली आहे. मूळतः तर लक्षणाचरणी तत्वार सूत्रामध्ये परिग्रहाचं दिलंय. दिलंय का नाही? वाचताय का नाही? किती अध्याय आहे? काय सूत्र? सूत्र काय सांगितले मी? मूर्छा परिग्रह. मूर्छा हाच परिग्रह आहे. कुठल्या अध्याय झालंय? तुम्ही जाणं देव जाणं, आपल्याला काय? 8व्यात? 7व्यात? 6व्यात? कितव्यात? बघा, अभ्यास कर. मूर्छा परिग्रह घरी घरी जाऊन करायचं. ही पण नाही, ती पण नाही, सगळं असं. मूर्छाच परिग्रह आहे. मूर्छा म्हणजे ममत्व, माझे पण, इच्छा. 7व्यात आहे का? मग मुनिराजांकडे सांगितलं ना परिग्रह काय? बाहेरून दिसायला. बाकीचा तर तसा त्यांनी बाहेर 10 प्रकारचा परिग्रह सोडलाय, अंतरंग 14 प्रकारचा परिग्रह सोडलाय. झालती का ना अनेक चर्चा आपली 24 प्रकारच्या परिग्रहाचं? विचारलं होतं ना प्रश्न, 24 प्रकारचा परिग्रह, उत्तर मिळालं का? मग सापडलं नसतं, शोधलं असतं तर ना. गरज नाही. बरोबर आहे. चर्चा होऊ शकली असती संयम तुझ्यामध्ये संध्याकाळी गप्पा मारताना. रे 24 प्रकारचा परिग्रह आज विचारलं होतं की तुला. मग काय केलं? असं आहे. मग आपण म्हणतो ना त्या पूजनामध्ये सुद्धा, भगवान तुम्हारी वाणी में जैसा जो तत्व दिखाया है, जो होना है केवल ज्ञानी, उस पर तो ध्यान दिया न प्रभो, विकथा में समय गमाया है, शुद्धात्म रुचि न हुई मन में, ना मन को उदर लगाया. काय म्हणजे? उस पर तो ध्यान दिया न प्रभो. भगवंतांनी जे सांगितलं त्यांच्या वाणीमध्ये जे आलं, किती जणांचं त्याच्यावर ध्यान आहे? ध्यान म्हणजे श्रद्धा. तुम्हाला जसं समजतं. काय सांगते देव? काय सांगते? भगवान तुम्हारी वाणी जैसा जो तत्व दिखा है, जसं जे तत्व सांगितलं, दाखवलेलं आहे ते. जे काय होणार आहे ते तसंच होणार आहे असं सांगितलं ना. जो होना है सो निश्चित है, केवल ज्ञानी ने गाया है. मग काय चाललंय का? म्हणून पुढच्या वेळेत आपण बघतो, उस पर तो ध्यान दिया न प्रभू. काय आपल्याला त्याच्याशी आत्ता प्रयोजन नाही, त्याच्यावर आपण ध्यान देत नाही, लक्ष देत नाही. आणि वेळ कशात चालला आपला? आणि कशात वेळ जातो? विकथा में समय गमाया है. कोणत्या कथा? स्त्री कथा, राजकथा, चोर कथा, भोजन कथा, मुख्यतेने हे 4 कथा. या कथेमध्येच आपला वेळ जातो. बायकांच्या चर्चा काल फिरताना मी ऐकत होतो परवा, काहीतरी खाण्यापिण्याच्या चर्चा. काजू टाकायचे, बदाम टाकायचे, काहीतरी चाललं होतं. म्हटलं असू दे, जिसकी जैसी सोच, ज्याचे जसे विचार त्याला दुसरे काय येणार, असं होतं. भोजन कथा म्हणजे वेळ त्याच्यामध्ये चालला, विकथेमध्ये वेळ जातो.
आणि जे जिनेंद्र देवाने सांगितलेले त्या तत्वाचं चिंतन नाही, मनन नाही. आणि मग कर्माचे उदय, त्यामुळं पापाचा बंध होतो. पापाचा बंध झाला तर होणार काय? तसे कर्माचे उदय येणार आणि उदय आल्यानंतर सहन होत नाही ते दुःख, असं होतं. म्हणून पाप नको असेल तर देवानं सांगितलेलं ऐका असं म्हणायचं. देवानं सांगितलेलं श्रद्धान करा तत्वाचं ना. जर पाप नको असेल तर ज्याच्या अंतरंगामध्ये देवाने सांगितलेलं तत्वाचं श्रद्धा नाही ना, त्यावेळेला पापच होत नाहीत असं आचार्य म्हणतात. काय भगवंतांनी सांगितलेल्या तत्वाचं श्रद्धा ज्याच्या अंतरंगामध्ये पक्का आहे त्याच्याकडनं पाप होऊ शकत नाही असं सांग. कारण सम्यक दृष्टीला दुर्गतीचा बंध होतच नाही. 3 गती अशुभ आहेत ना. 3 गती अशुभ आहेत ना. कोणत्या कोणत्या गती किती आहेत? हो, कोणत्या कोणत्या? बरोबर. याच्यातल्या 3 अशुभ कोणत्या आहेत? अशुभ म्हणजे चांगल्या नाहीत असं म्हटलं. कोणत्या? आणि देवगती अशुभ आहे. तर मनुष्य तिर्यंचनी नरगतीला अशुभ गती म्हटली आणि देवगतीला शुभ गती म्हटलं जात असं. मग आचार्य सांगते बाबा सम्यक दृष्टी म्हणजे ज्याचं श्रद्धा दृढ आहे, स्वपरामध्ये ज्याने अंतर जाणून श्रद्धान स्वचं स्वरूपाने पराचं पर रूपाने पक्क केलेलं आहे, त्या जीवाला दुर्गतीचा बंधच होत नाही म्हणून सांगितलं. होतच नाही. काय पण करू देत त्यांनी, देवगतीचाच बंध होतो त्याला सम्यक दृष्टीला. अवृत्ती सम्यक दृष्टी 4थ्या गुणस्थानापासून. म्हणून कर्णानियोग शिकायचा है ना. म्हणजे त्याच्यातनं आपल्याला सम्यक्त्वाचं महात्म्य समजतं, धर्माची महिमा येते. केवळ ज्ञानाचं त्या ठिकाणी कौतुक वाटतं आपल्याला. अरे कसलं आहे केवळ ज्ञान म्हणून. कधी तुम्हाला वाटणार नाही तुम्ही असं ऐकल्यानंतर, द्रव्याने ऐकून, कर्णाने प्रथमाने ऐकून, चरणाने ऐकून तुम्हाला केवळ ज्ञानाची कधीच महिमा येणार नाही. सर्वज्ञाची महिमाच येणार नाही. तुम्हाला किती सांगितलं देव लोकालोक जाणते, जाणत असते. म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला असं देव भारी कधी वाटतेत का? 3 लोक 3 काळातले सर्व पदार्थ युगपत जाणतात असं द्रव्याने नेहमीच सांगतो आम्हाला. आम्ही नेहमीच ऐकतो. म्हणून तुम्हाला त्या केवळ ज्ञानाची किती महिमा आली, सर्वज्ञाची किती महिमा आली, की असं एक खास ज्ञान असतं आणि ते किती भारी असतं. नाही कळत. जसं त्या मनुष्याला धर्म पाहिजे होता, धर्म त्या साधूला विचारला की एका वाक्यात सांगा धर्म. म्हटले ऐक अहम ब्रह्मास्मी. मग अहम ब्रह्मास्मी त्याने ऐकलं आहे ना, पण कळलं काय? म्हटले म्हणजे काय काय? म्हटले जा त्या गावात पंडित आहे, त्या पंडिताकडे जाऊन शिक. पंडिताने 12 वर्ष त्यावेळेनं काम करून घेऊन शिकवलं. त्यावेळेस त्याला अक्कल आली. शेवटी विचारलं सार, की सगळं एवढं शिकवलं मी, 12 वर्ष शिकलो, तुमच्याकडे शेण काढलं, सगळं झालं, सार काय? अहम ब्रह्मास्मी. पण महाराजांनी सांगितलं, त्या साधूनं सांगितलं, त्यावेळेस त्याला त्या अहम ब्रह्मास्मीचा अर्थ कळला नव्हता. पण आता जेव्हा 12 वर्ष अभ्यास केलाय तर त्याला अहम ब्रह्मास्मीचं भावभासन झालं असेल का नाही, की याचा अर्थ काय होतो. तसं इथं सर्वज्ञ आहे, 3 लोकाला जाणणार आहे, तुम्हाला काय कळणार? म्हणून तुम्हाला ते कधी भारी वाटत नाहीत. म्हणून नेहमी सांगितलं, लौकिक व्यवहारामध्ये एकाला थोडंसं भविष्यातलं काय कळलं, मला एखादी गोष्ट आहे ना थोडी पुढची कळली, कोणाच्या मनातलं एकदम आपण काय सांगितलं चुकून आणि त्यांनी विचारलं तुला कसं काय कळलं, तर आपल्याला भारी वाटतं. म्हणजे लौकिक व्यवहारातलं साधं साधं थोडं थोडं छोटं छोटं ज्ञान, जादू बिदू सगळं तुमच्या मनातलं दाखवत असताना आहे ना, त्यावेळेस तुम्हाला आश्चर्य वाटतं, हे असं कसं काय, हे असं कसं काय. आणि इतर रोज 3 लोकांना जाणणाऱ्या देवाची चर्चा चालली, त्यांनी सांगितलेल्या तत्वाची चर्चा चालली, तर तत्व ऐकून किती महिमा आली. जिनेंद्र देवानी 6 द्रव्य सांगितली, 7 तत्व सांगितली, 9 पदार्थ सांगितलं, हा द्रव्याने योग झाला. मग काय झालं? हो जीव पुद्गल धर्म आकाश काल आहे म्हणून देवाची महिमा काय म्हणून आली. हा जीवा जीव आश्रयबंध संवर्ण मोक्ष 7 तत्व असतील म्हणून काय? हो तेजस कोण आहे?
कोण आहे? ईशा आली नाही का? आली, तिच्याकडेच बघतोय का? भारी वाटले का देव असा प्रश्न येतो. म्हणून सांगत काय होतो किंवा वाचा, मग कर्णाने वाचा, त्याच्यामध्ये तुम्हाला कळतं एक एक गोष्ट जेव्हा सांगितली एकेका गुणस्थानामधली, कसे कसे एका गुणस्थानात असंख्यात लोक प्रमाण परिणाम असते. आणि नुसतं सम्यक तो होताना सुद्धा त्यांनी जेव्हा त्या 5 लब्धी सांगितल्या, त्या 5 लब्धी अंतर्गत होणारे कार्य दाखवले, करण लब्धीमध्ये होणारे ते अधकरण, अपूर्वकरण आणि वृत्तीकरण परिणाम सांगितले. काय तुमच्या डोक्यात येते का? आहे ना, कशी त्या परिणामाची विशुद्धी असते हे सगळं दाखवलेलं असतं त्याच्यात. 10व्या गुणस्थानात जेव्हा क्षपक श्रेणी किंवा उपशम श्रेणी चढतो त्यावेळेस तिथं होणारे जे अनेक प्रकारचे कार्य आहेत आणि इतके सूक्ष्म 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 कार्य दाखवलेले असतात. मग असं वाटलं की हे कसं काय, म्हणून धवलासारखे 16 भाग, जय धवला एक मात्र चारित्र मोहनीय कर्माचं विस्तार करणारे 16 भाग लिहिले. कशाय पाहू, इतका विस्तार आहे. आणि मग तो वाचता वाचता जरी कळतं नाही कळत, पण एवढं तर कळतं की बाबा इतकं सूक्ष्म अन्य तर कुठेही नाही, एवढं सूक्ष्म ज्ञान. मग ते केवळ ज्ञान, ती सर्वज्ञता, त्याची महिमा आपल्याला येऊ लागते. एक एक समयाचा परिणाम त्या ज्ञानामध्ये जाणला जातो आणि त्या समयात होणारी त्या कर्माच्या अवस्था, एक एक कर्माची काय अवस्था बनते, कशी बनते. आपल्या असंख्यात लोक प्रमाण भाव आहेत. कर्माचं फळ, अनंत, सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग हे वाचताना आम्हाला वाटतं की हो खरंच भारी आहे बरं. आणि मग त्या सर्वज्ञाचं श्रद्धान दृढ होतं. आणि मग सर्वज्ञांनी सांगितलेल्या तत्वाचं आपण श्रद्धान करून आपल्या पर्यायामध्ये सम्यक्त उत्पन्न करू शकतो, असं असतं. म्हणून त्या सर्वज्ञ देवाने सांगितलं 4थ्या गुणस्थानामध्ये काय होत नाही, 3 गतीचा बंध होत नाही, मनुष्य तिर्यांच्या नरक गतीचा बंध होत नाही. माहिती तुम्हाला, एक सम्यक्त्वाची महिमा एवढी मोठी सांगितली. नरक गती बांधतच नाही तो, काय पण दुसऱ्याचा खून केला तरी नरक गती बांधत नाही. कोण? सम्यक दृष्टी. जादू तुम्हाला कळली नाही त्याच्यात किती महिमा आहे त्या सम्यक्त्वाची. असं काय की दुसऱ्याला मारलं तरी सुद्धा दुर्गती नाही, देवगतीचाच बंध. चेष्टा वाटते का नाही? खोटं बल्ला, चोरी केली, काय केलं तरी त्याला देवगतीचाच बंद होणार. पांडव जुगार खेळले का नाही? माहिती आहे तुम्हाला? पांडव जुगार खेळले का नाही? मग नरकगतीला गेले का? तुम्ही खेळता का जुगार? तुम्ही कुठल्या गतीला जाणार? आपण न खेळता जाणार, पण ते खेळून गेले नाहीत. लक्षात येते का बंटीबाई? जादू काय? धर्मश्रद्धानाची जादू आहे, सम्यक्त्वाची जादू आहे. म्हणून पुन्हा पुन्हा सांगितलं जातं की बाबा सम्यक दर्शन तत्वार श्रद्धानम सम्यक दर्शन. दुसरं सूत्र आपण वाचतो, सम्यक दर्शन ज्ञान चारित्र आणि मोक्ष मार्ग. आणि मोक्ष मार्ग आहे तो, रत्नत्रय मोक्ष मार्ग आहे. आणि तत्वार्थ श्रद्धानच सम्यक दर्शन आहे. म्हणून मला तत्वार श्रद्धान करून मोक्ष मार्गी झालंच पाहिजे असं वाटतं का? संयम वाटतं का? दुकान आहे ना, ते चालू राहिलं पाहिजे असं वाटतं का नाही? त्यासाठी पुण्याला जायचं पण कॅन्सल केले सध्या, माहिती आहे का? कोण दुकानात सोडायला नाही. धीरज काका आजारी, मग पप्पा इकडं तिकडं, काका, मग दुकानात कोण? मी गेलो नाही तर कसं दुकान बंद पडेल की दुकान? म्हणून जाय ना पुण्याला ती. बरोबर आहे ना? असं आहे. तसं सम्यक्त्वाची जिज्ञासा, सम्यक दर्शन प्राप्त करा. काही झालं तर सम्यक्त्व झालंच पाहिजे मला असं वाटतंय. नाही, निर्णय करावा लागतील ना. सम्यक दर्शन, तत्वार्थ श्रद्धा, जीवा जीवा सर्वबंध संरक्षण, मोक्ष 7 तत्व आहेत. हे 7 तत्व म्हणजे नावं नाहीत, 7 प्रकारचे परिणाम आहेत.
जीव अजीव, चेतन अचेतन, आश्रव कर्माचं त्या ठिकाणी येणं. केला का आश्रवाचा अभ्यास? काय आश्रव असतो? निदान पाठशाळेत तर बसत जावं संध्याकाळी. तुम्हाला वाटतं तुम्ही मोठे झाला की नाही? पाठशाळेत बसू शकता का तुम्ही? पाठशाळेत शिकवतात का नाही? 7 तत्व वगैरे शिकवताय ना? कोणत्या क्लासमध्ये चाललंय? तिथं चालू आहे सध्या? शिकवताय ना? पाठवू का मोठ्या मुलांना? जाता का? नावाबरोबर तुम्ही थोडंसं शिकवतात की ऍक्शन करून, जीव अजीव आश्रव बंध समोर ऍक्शन तर शिकवता का नाही? ह्यांना ऍक्शन पण येणार नाहीत. करायला बघा येते. जीवाचे ऍक्शन कर बरं, आणि जीवाचे ऍक्शन करून दाखव की. जात होता का नव्हतं पाठशाळेत? कसे जीव म्हणजे कसे ऍक्शन करायचे? काय लास्ट संयम तुला येते का ऍक्शन करायला जीवची? जीव 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 कोणाला येते? इथं कोणाला नाही येत? तुला येते का जीव जीव जीव? हा असं येते, ह्याला येते इकडे. आणि आजीवाची ऍक्शन कर. आजीव. आजीवाची ऍक्शन करताना शरीर दाखवलं. शरीर आजीव आहे. आजीव आजीव आजीव. हा हात करून दाखवलं नाही? आजी आजीव आजीव असं सांगतो का? कळते का नाही? आश्रवाला काय ऍक्शन आहे? आश्रवाचं ऍक्शन काय आहे? संयम. हा धीरज सांगतो का? आश्रव येऊ द्या. आश्रव 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 असं 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 काहीतरी ऍक्शन करते बरोबर. असं म्हणजे येऊ द्या. काय दुःख? दुःख आश्रव म्हणजे दुःख सांगितलं होतं त्या दिवशी. आश्रव दुःख रूप आहे. ते येणं म्हणजे दुःख येणं. हे आश्रव तत्व. बंध तत्वाची काय ऍक्शन आहे? बंध बंध बंध. असंच आहे ना? असंच आहे का? बरोबर. बंध बंध बंध. हा बरोबर. बंध म्हणजे पराधीनता. हे सांगितलं, खूप वेळा सांगितलं. बंध म्हणजे बांधणं ही कळते. बंधचं नावच बंध आहे. परत बांधणं काय? बंधाचा भाव असं नाही की त्याच्यामध्ये आपल्याला स्वतंत्रता राहत नाही, आपल्याला दुसऱ्याच्या अधीन राहावं लागतं. त्याचं नाव आहे बंध. मग पाहिजे का आश्रव बंध? मग संवर काय? संवर कसा असतो? अभिनय. हा होय की? पण कसं ऍक्शन विचारली? असं असं असं. आश्रवाच्या विरुद्ध संवर. आश्रव असं आहे आणि संवर असं. मग कोणती ऍक्शन चांगली आहे? अशी हे का अशी? संवर. थांबवायचंय. थांबवायचंय. कोणाला थांबवायचंय? परिणामामध्ये उत्पन्न होणारे राग द्वेषादी विकारी भाव त्यांना थांबवा 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 असं आचार्यांचं म्हणणं आहे. थांबवा आहे ना. निर्जरा. निर्जरा तेजस. निर्जरा कशी असते? हो पण ऍक्शन. उभा राहून दाखव पुढे येऊन. निलेश दाखवतो का ऍक्शन? उभा रे. काय म्हणतो? ऍक्शन तर माहिती आहे का कशी आहे निर्जरा? नाही. पाठशाळेला येतो का आजपासून संध्याकाळी? हा येतो म्हणते. येणार नाही माहित आहे. तुमच्यासमोर म्हणायला काय जाते? निर्जरा निर्जरा निर्जरा. कशी असते निर्जरा? असं काय? असं निर्जरा निर्जरा निर्जरा. बरोबर आहे. म्हणजे कर्माचं निघून जाणं म्हणजे आपल्यामध्ये असणारे खोटे संस्कार आहेत, विभावांचे संस्कार आहेत, रागद्वेष मोहाचे संस्कार आहेत, ते संस्कार निघून काढून टाकणं, त्याचं नाव आहे निर्जरा. आणि मोक्ष तत्व कसं असतं?
काय सोमीला नाही, समीक्षा ते मिक्स झालेलं आहे. हां, सोमीला नाही, समीक्षा. समीक्षा कसं आहे मोक्ष? थांबा उभारून दाखव मला मोक्ष, सगळ्याला बघू दे मोक्ष कसं असतं. असं मोक्ष कसं असतं? सोनेला दाखवा मला. असे करता का ऍक्शन? असं मोक्ष का? नुसतं एवढंच होईल. हा, उडी मारायची आहे ना. मोक्ष अशा उड्या मारतात त्या मुलं. तेव्हा सांगितलं जातं मोक्ष म्हणजे सुटका आहे ना, सगळ्या बंधनातून सुटका. आणि तिथं सुद्धा मोक्ष म्हटल्यावर मुलांना पण आनंद होतो, कारण संपलं ते सुटका झाली एकदा, म्हणजे सातत्वात मोक्ष तत्व सगळ्याच दुःखातून सोडवतो. मग आचार्य म्हणते या 7 तत्वाचं श्रद्धान करा. निर्णय केला तर श्रद्धान करा हे सांगायचं. पण निर्णयापर्यंत पोहोचणं जरुरी. कधी पोहोचणार हे आपण ठरवायचं. कधी निर्णय करणार हे आपल्यावर आहे. कधी मला सगळ्या दुःखातून मुक्त करायचं हे मी ठरवणार आहे. दुसरं कोणी ठरवणार नाही की मला दुःखातून मुक्त कधी करायचं. कोण ठरवणार आहे इथं? आपण ज्या दिवशी ठरवणार त्या दिवशी आपण ठरवावं लागेल की बास झाला, तर बास झाला, संसार नको, बास. हा निर्णय पहिल्यांदा मला करावा लागेल. म्हणून एक चर्चा आली इथं निर्णयासंबंधी. म्हणजे निर्णय झाल्यानंतरची गोष्ट. गोष्ट आहे मन को वश करणे का तरीका. मनाला वश कसं करायचं? कारण आपलं मन व्यवहारात म्हटलंच की नाही, ते बहिणाबाईचं भजन आहे ना, मन ओढाळ ओढाळ जसं पिकातल ढवार, किती हाकाल हाकाल. असंच आहे ना. पुन्हा ई फिरून असंच आहे ना. कळलं का नाही? मन ओढाळ ओढाळ. मन किती कसं असतं मन? त्याच्यासाठी सुंदर उपमा दिली बहिणाबाईंनी. कसं असतं मन? पिकातला ढवार म्हणजे गुरं, म्हणजे जनावर आहे ना. ते जेव्हा त्या ठिकाणी चरायला सोडलेली असते, त्यावेळेस आजूबाजूला शेतात पीक आहेत. मग त्यांना खायचंय, भूक लागते, तर जाते ते पिकामध्ये. मग तिथला तो मालक असतो, तो काय करतो? त्यांना काठीने मारून हाकलतो. आहे का? हाकलल्यानंतर काय होतं? ते जातेत का निघून? तिथंच घोटमळत बसते. आणि मालकाचं लक्ष इकडं तिकडं गेलं की पुन्हा ते पिकामध्ये शिरायचा प्रयत्न करतो. बरोबर आहे? जसं मासे आजकाल झाल्यात भरपूर, तोंडावर बसली, आपण त्याला हाकललं, जाते का नाही ती लगेच? परत येऊन बसते, परत येऊन बसते. किती हा काल. तसंही मनाचं कार्य आहे. किती त्या ठिकाणी सांगितलं बंटी भैया रोज शास्त्रालय या, आहे ना, पण नाही. रविवारीच येणार, आमचा नियमच आहे रविवारचा. बाकी 5 दिवस आम्हाला न येण्याचा नियम आहे. बरोबर आहे का अनिल? नियम घेतलाय ना पंचब्रह्म साक्षीने, फक्त रविवारी शास्त्राला येणार म्हणून. म्हणजे असं मला वाटलं, म्हणजे रविवार आहे आज बहुतेक. तुम्ही आला म्हणजे रविवार आहे. नाही रविवार कसा ओळखायचा? तर हे दोघं आले म्हणजे रविवार आहे असं त्याचा अर्थ. तर असं त्याला वश करण्यासाठी शिष्याने प्रश्न केलेला आहे. एक शिष्य था किंतु उसका मन परमात्मा के भजन स्मरण में नहीं लगता था. मग काय झालं? लेकिन है ना, भजन स्मरण करने की इच्छा भी मन में बहुत थी. त्याला है ना इच्छा होती, नव्हता असं नाही. जसं तुम्हाला इथं सगळ्यांना आहे इच्छा धर्म करण्याची. बरोबर आहे का अनिश? बरोबर आहे.
सगळ्यांना आहे, नाही असं नाही, पण असं होते, पण आहे त्याच्या पाठीमाग आहे ना. वो अपने गुरु के पास गया और कहा, गुरुदेव मेरा मन भजन स्मरण में बिल्कुल भी नहीं लगता है, लेकिन भजन स्मरण करने का बहुत ही मन होता है. इच्छा तर भरपूर आहे पण मन लागत नाही. शास्त्राला आलं, मंदिरात गेलं, मन लागत. म्हणून काल कोणी भजन स्मरणाला आलंच नव्हतं. किती होते काल पूजेला? एवढ्या महिला होत्या सगळ्या. काल सगळ्या होत्या का महिला पूजनाला? ज्या नव्हत्या त्यांनी हात वर करा. नव्हत्या त्यांनी कसा हात कर. पहिल्यापासून होता का नाही ना ते पूजनाला? मी केलं हे म्हणायचं होतं त्यांना फक्त, पण नव्हता ना तुम्ही सुरुवातीला पूजनाला, मग कोणी हातवर करायचं? म्हणजे पूजन आपण सामूहिक पूजन ठेवलं, देवाचं थोडंसं गुणगान गावं, एक भक्तीमध्ये हे कसं म्हणजे सगळे मिळून ज्यावेळेस भक्ती केली जाते त्याच्यामध्ये आपले परिणाम जरी म्हणजे काय ढिले पडत असतील, डीम होत असतील, थोडंसं डाऊन होत असतील, पण सगळ्यांचा उत्साह बघून आपोआप तिथं आणि ज्याचा एखाद्याचा उत्साह कमी झालाय तो दुसऱ्याचा उत्साह बघून सुद्धा त्याला भाव निर्माण होते. तर हा एक मॉब सायकोलॉजी असते. सगळे ढोल ताशे वाजवायला लागल्यावर आपल्याला पण असं वाजवा वाटतं की नाही? संगीत चाललं तर आपला पाय हलतो, मान हलते, हलतं की नाही, हात हलते का नाही? मग असं आहे ते मॉब मध्ये. म्हणून ते सगळं सामूहिक पूजन मुद्दामून आपण करायचं ठरवलं. सगळे पुरुष होते का पूजनाला? म्हणजे समजलंय काय? धीरूभाई होते का तुम्ही? म्हणजे सुरुवातीपासून पूजनाला याची प्रयोजन नव्हतं. म्हटलं ना काय नाही. हो, आज आहे सामूहिक पूजन, आज चतुर्दशी आहे, आज एक पर्व आहे, एक संधी आहे, एक मला धर्म करण्याची विशेष संधी आहे. काय आणि पता का? चतुर्दशी म्हणजे सुट्टी. चतुर्दशी अष्टमी म्हणजे म्हटलं आज काय, आज शास्त्र नाही ना, आज निवांत. बरोबर. मग देवाचं श्रद्धान नाही तुम्हाला, देवाच्या भक्ती नाही, तर देवाने सांगितलेलं तत्व तुम्हाला कसं कळणार मला सांग. इथं मी जरी रोज त्या ठिकाणी ओरडून सांगितलं हे देवाने सांगितलं, देवाने काय तुम्हाला फरक पडला? कारण भगवंतांबद्दल भक्ती नाही तर भगवंतांनी सांगितलेल्या वाणीवर तर कशी भक्ती असणार? आणि ती भक्ती नसेल तर माझं श्रद्धांबद्दल माझ्या पर्यायामध्ये मोक्ष कसं प्राप्त होणार? माझं दुःख कसं नष्ट होणार? देव म्हटल्यानंतर किती उत्साह पाहिजे. देवपूजा, देवदर्शन, कसा उत्साह पाहिजे? देव वीतरागी देव बघायला मिळणं मुश्किल. असू दे, आता काय करणार. झालं भजन स्मरणामध्ये मला म्हणजे आवडत नाही. नेहमीच हे प्रकार आहे. अष्टमी चतुर्दशीला बहुतेक कोणी जास्त लोक नसते, दमादमाने आपल्या आपल्या वेळेला काही लोक येतात, पण मुद्दाम मागं वळून काल तेवढ्यासाठीच बघितलं. म्हटलं किती लोक आहेत, प्रवचनाला किती आहेत आणि मंदिरात भक्तीला पूजेला किती. म्हणजे तुम्ही देवाचं घेणं देणं नाही, हे माझं ऐकायला आलाय. बरोबर. जे देवाच्या दर्शनाला नाही आले, पूजनाला आले, त्यांनी असं सरळ सिद्ध मानलेलं आहे की आम्हाला देव बिव काय नाही, तुम्ही सांगा, तुम्हीच देव आहे आमच्यासाठी. आता बस एवढंच. बाकी आम्हाला देवाचं वगैरे काय, देव काय बोलत नाहीत काय नाही, काय उगं त्यांच्याजवळ जाऊन बसायचं आणि भजन म्हणायचं. अडचण अशी. मग त्याचं म्हणणं हेच, काय लक्ष लागत नाही. बरोबर है ना? इच्छा आहे पण लक्ष लागत नाही, मन लागत नाही. म्हटले काय करू? असा प्रश्न केला. इच्छा है ना तो बहुत है. वो अपने झालं की पर्यंत कोई ऐसा तरीका बताए जिससे कि मन भी लगे और भजन स्मरण भी हो जाए. असं एखादं त्या ठिकाणी आयडिया, अटकल काय की जेणेकरून माझं मन पण त्या भगवंतांच्या भक्तीमध्ये लागेल आणि ते करू वाटेल ते मला. असं काहीतरी आयडिया द्या. मग झालं. गुरु ने कहा तुम कल आना है ना, या उद्या, आता सांगतो उद्या.
म्हणजे कशा पद्धतीने भगवंतांच्या भक्तीमध्ये आपलं मन आपण आहे ना एकाग्र करू शकतो, त्या भक्तीचा आनंद कसा घेऊ शकतो. मग त्यासाठी गुरुदेवाने काय सांगितलं, उद्या ओम नमः भो प्रभो मनोचंद्राय हम ज्ञानानंद स्वभावी जीव आहे. मी म्हणजे राग द्वेष मोह भाव नाहीच. मी जीव क्रोधी मानी मायाचारी लोभी नाहीच. मी जीव म्हणजे या शरीराच्या बाल तरुण वृद्ध अवस्था नाहीच. ज्ञानानंद स्वभावी हा मीची स्त्री नाही पुरुष नाहीच. ज्ञानानंद स्वभावी आहे. मी मनुष्य तिर्यंच नारकी देव नाहीच. नीला मीची प्रतीती. ज्ञानानंद स्वभावीच मी आहे, अन्य काही मी नाही. विसर्जन